नमस्कार मित्रांनो, महावितरणचे जे काही कुसुम बेनिफिशरी हे जे काही ॲप आहे, या ॲपमध्ये मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर त्यानंतर OTP येतो. OTP व्हेरीफाय झाल्याच्यानंतर अशा प्रकारचं एक डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होतो. तर येथे इंग्लिश आणि मराठी या दोन भाषा इथे दाखवत आहे. तर येथे ॲप्लिकेशन डिटेल्सवर आपण इथे जर क्लिक केलं तर येथे आपण पाहू शकतात की या शेतकऱ्यांनी पेमेंटचा भरणा हा केलेला आहे, परंतु अजूनही या शेतकऱ्यांनी कोणतीही कंपनीची निवड यामध्ये अजून केलेली नाही. तर पेमेंट हिस्ट्री याच्यावर जर आपण इथे क्लिक केलं तर इथे पेमेंट सक्सेससुद्धा झालेली आहे. तर आता फक्त कंपनी निवडण्याची येथे बाकी आहे. तर मी इथे बॅक येतो आणि मराठी ही भाषा इथे निवड करतो. त्यानंतर येथे अर्ज तपशील याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर आपल्याला मराठीमध्ये येथे पुरवठादार नियुक्त करा अशा प्रकारे दाखवले जात आहे. तर येथे हा जो काही ॲरो दिसत आहे, या ॲरोवर आपल्याला एकदा क्लिक करायचे आहे, म्हणजेच हे पेज येथे रिफ्रेश होऊन जाईल. त्यानंतर पुरवठादार नियुक्त करा यासाठी आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर 6 अंकी OTP त्या मोबाईलवर पाठवला जाईल. तो OTP टाकून आपल्याला येथे OTP हा सत्यापित करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला येथे पुरवठादार नियुक्त करा, तर येथे सिलेक्ट व्हेंडर याच्यावर जर क्लिक केलं तर आपल्याला आपल्यासमोर भरपूर अशा कंपन्या यामध्ये दाखवल्या जातील. आपल्याला जी कंपनी याच्यामध्ये निवड करायची आहे ती कंपनीची निवड आपण यामध्ये करून घ्यायची आहे. तर मी येथे सिग्मा एनर्जी ही कंपनी येथे निवडलेली आहे. तर मी येथे पुष्टी करतो. त्यानंतर आपण येथे पाहू शकतात की पुरवठादार नियुक्त करा याच्यापुढे सिग्मा एनर्जी रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी यामध्ये निवड केलेली आहे. आणि येथे खाली अभिनंदन, तुम्ही अर्जाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे, लवकरच तुम्हाला पंप बसवला जाईल अशा प्रकारे माहिती येथे खाली दाखवली जाईल. तर यामध्ये आपण एकदा निवड केलेली कंपनी यामध्ये आपल्याला त्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्यासाठी आपण व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला जी कंपनी निवडायची आहे ती कंपनी आपण निवडून घ्यायची आहे. कारण की अशा बऱ्याच कंपन्या आहेत की आपण त्याची पुरवठादार म्हणून जी काही कंपनी निवडलेली आहे आणि अजूनही 6 महिने किंवा वर्ष झाले असतील तर आपल्याला अजून त्या कंपनीने मटेरियलसुद्धा पोहोच केलेले नाही. तर आपण आपले जे काही पुरवठादार असतील त्यांच्या संग एकदा चर्चा करूनच मगच त्यांची कंपनी आपण निवडून घ्यायची आहे. तर यामध्ये पेमेंटचा भरणा आणि सेल्फ सर्वे कसा करायचा आहे याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.